नमस्कार आणि सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामधील पुढचा जो काही घटक आहे, पुढची जी काही संकल्पना आहेत, पुढचा जो काही प्रश्न आहे, तो प्रश्न आपण समजावून घेणार आहोत. आणि तो प्रश्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न पद्धती सविस्तर स्पष्ट करा. मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम मेजरमेंट हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं, मोजण्याच्या पद्धती कशा आहेत, त्या पद्धती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि व्हिडिओ क्रमांक 4 मधनं आपल्याला हा प्रश्न समजावून घ्यायचा आहे, हा प्रश्न पाहायचा आहे आणि स्वयं अध्ययनासाठी जो काही प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये बरीच चर्चा आपण केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, त्याच्या व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्व, राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना सुद्धा आपण जाणून घेतलेल्या आहेत. पण पुन्हा एका नवीन संकल्पनेची सुरुवात करत असताना मूळ जी संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्या राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ढोबळ अर्थाने जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणजे एक आर्थिक वर्ष या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे आणि त्या आर्थिक वर्षामध्ये ज्या काही वस्तू सेवा उत्पादित होतात त्यांचं पैशातील मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घेतले जाते. एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. प्राध्यापक पिगो यांनी ही व्याख्या केलेली आहे. आपल्याला माहीतच असेल, सुरुवातीच्या व्हिडिओमधनं आपण व्याख्या आणि अर्थ पाहिलेला आहे. एका आर्थिक वर्षात विविध क्षेत्रात, जसं प्राथमिक, द्वितीय क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्र असेल, अशा या तीनही क्षेत्रात वस्तू व सेवांचे जे काही उत्पादन होते त्याला त्याच्या किमतीने गुणून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. किंवा भूमी, भांडवल, श्रम, संयोजन या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात जे आर्थिक मोबदले मिळतात त्यांची एकत्रित बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तसेच एका आर्थिक वर्षातील उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च व सरकारी खर्च यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. यापूर्वी देखील आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या आपण समजावून घेतलेल्या आहेत. परंतु मूळ प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा. आणि मग या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. सर्वसाधारणपणे जे पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासतात त्या पुस्तकामध्ये साधारणपणे 3 पद्धती तुम्हाला पाहायला मिळेल. हा जो काही पीपीटी मध्ये या ठिकाणी जो चार्ट केलेला आहे त्या चार्ट मध्ये देखील तुम्हाला 3 पद्धती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि उत्पादन पद्धतीचीच एक दुसरी पद्धत आपण अ भाग मध्ये मूल्यवृद्धी पद्धत पाहतो आहोत. परंतु सविस्तरपणे या 3 पद्धती पाहणार आहोत. पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धती, दुसरी आहे लक्षात ठिकाणी घ्या उत्पन्न पद्धत, आणि तिसरी जी आहे ती खर्च पद्धत त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी क्रम देताना या ठिकाणी चुकलेला असेल की उत्पादन पद्धती असेल, मूल्यवृद्धी पद्धत असेल, उत्पन्न पद्धत असेल, खर्च पद्धत असेल. परंतु मी या ठिकाणी असं सांगेल की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या खऱ्या अर्थाने 3च पद्धती आहेत. त्या पद्धती आहेत उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. आणि आता एका एका पद्धतीचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, विचार करणार आहोत आणि विस्तृत स्वरूपात त्या पद्धती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पहिली त्या ठिकाणी पद्धत आहे ज्याला उत्पादन पद्धत, प्रोडक्शन मेथड किंवा प्रोडक्ट मेथड आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. या पद्धतीला इन्व्हेंटरी पद्धत असे देखील म्हणतात. या पद्धतीनुसार एका वित्तीय वर्षात देशातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे बाजार किमतीनुसार मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आणि मग एका आर्थिक वर्षात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. यात मध्यम वस्तू, ज्याला इंटरमिडिएट कन्झम्पशन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, व सेवांचे मूल्य लक्षात घेतले जात नाही. या पद्धतीनुसार देश शेती, उत्पादन, बांधकाम, वाहतूक इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये विभागणी केली जाते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि मग या ठिकाणी ही जी
व्याख्या आहेत या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी या ठिकाणी मांडलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आर्थिक वर्षासाठी उत्पादनाच्या मोजमापासाठी वापरली जाऊ शकते. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे गणित मांडताना आपणास काही खबरदारी घ्यावी लागते. उदाहरणार्थ दुहेरी मोजणी असेल, मध्यम उपभोग असेल, सार्वजनिक सेवा असेल, सेकंड हँड वस्तू असेल, अशा ज्या काही विविध गोष्टी आहेत या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण विचार त्या ठिकाणी करतो आहोत. आणि मग या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने मोजलं जातं किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार जी काही समीकरणं आहेत, जी सूत्र आहेत, आपण या ठिकाणी पाहतो आहोत. ती पाहत असताना या ठिकाणी जी.पी. या वस्तूंचे पैशातील मूल्य, एस.पी. म्हणजे सेवांचे पैशातील मूल्य आणि आय.सी. म्हणजे मध्यम वस्तूचा उपभोग आपण या ठिकाणी पाहतो आहोत. मग ही पद्धत त्या ठिकाणी पाहत असताना थोडंसं विश्लेषण आपण विद्यार्थी मित्रांनो करणार आहोत. आपल्याकडे संदर्भ पुस्तक असतील किंवा क्रमिक पुस्तक असेल, अशा क्रमिक पुस्तकांच्या माध्यमातून ही पद्धत तुम्हाला समजावून घ्यायची आहे, माहीत करून घ्यायची आहे, अभ्यासायची आहे. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी दिलेल्या कालखंडात किंवा विशिष्ट कालखंडात किती वस्तू व सेवा उत्पादित झाल्या आहे हे शोधून काढले जाते. त्यासाठी अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रात विभागणी केली जाते. प्राथमिक, द्वितीय, तृतीय क्षेत्र अशा 3ही क्षेत्रात अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. प्राथमिक क्षेत्रात शेती, जंगले, पशुपालन, मासेमारी, खाणकाम इत्यादी बाबींचा समावेश केला जातो. द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योगधंदे व बांधकाम क्षेत्राचा समावेश होतो. तर तृतीय क्षेत्रात बँकिंग क्षेत्र, विमा कंपन्या, वाहतूक, दळणवळण, सेवा, व्यापार इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 3ही क्षेत्रातील उत्पादन वेगवेगळे मोजले जाते. अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन होत असते. त्यांच्या मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात. उदाहरणार्थ अन्नधान्य किलोमध्ये मोजले जाते, कापड मीटरमध्ये मोजले जाते, दूध लिटरमध्ये मोजले जाते, गाड्यांचे उत्पादन नगात मोजले जाते. त्यामुळे या विविध वस्तूंचे उत्पादन कसे करावे हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या प्रत्येक वस्तू व सेवेची बाजारातील किंमत विचारात घेतली जाते. त्या किमतीने त्या वस्तूच्या परिमाणाला गुणून त्या वस्तूचे मूल्य काढले जाते. म्हणजे वस्तू व सेवेचे मूल्य पैशात रूपांतरित करून उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. मात्र वस्तू व सेवांचे मूल्य पैशात रूपांतरित करताना उत्पादनासाठी झालेला खर्च वजा केला जातो. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना काही बाबी राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केल्या जातात, तर काही बाबी राष्ट्रीय उत्पन्नात मिळवल्या जातात. घसाऱ्याची रक्कम, व्यावसायिक कर, हस्तांतरित रकमा, शासकीय उत्पादनातील वाढावा या बाबी राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केल्या जातात. तर राष्ट्रीय उत्पन्नात सरकारी अर्थसहाय्य मिळविले जाते. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ते दुहेरी किंवा तिहेरी मोजले जाण्याची शक्यता असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मापन होणे हा या पद्धतीतील दोष आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापेक्षा खूप जास्त दिसते आणि हा दोष टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तूंचा समावेश केला जातो. अशा पद्धतीने ही एक संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. यामध्ये जी काही मूल्यवृद्धी पद्धत आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे उत्पादन पद्धतीमध्येच मूल्यवृद्धी पद्धत आपण एक त्या ठिकाणी पाहत आहोत. त्याला अ भाग म्हणूया किंवा अ घटक त्या ठिकाणी म्हणूया. राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी उत्पादन टाळण्यासाठी मूल्यवृद्धी पद्धत वापरली जाते. मूल्यवर्धित म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक उद्योगाने वस्तूमध्ये जोडलेले मूल्य लक्षात घेऊन मोजदाद करणे होय. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपण पर्यायी मार्गाचा वापर करू शकतो. एक मार्ग म्हणजे अंतिम उत्पादन आणि दुसरा मार्ग म्हणजे मूल्यवर्धित दृष्टिकोन होय. मूल्यवर्धित पद्धत म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर वस्तू आणि सेवांच्या किमतीत निव्वळ वाढ होते, त्यांची बेरीज होय. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पादन मोजण्यासाठी भारतात स्थूल मूल्यवाढ GAV पद्धत वापरली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धत अवलंबली जाते. या ठिकाणीच आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचं दुहेरी किंवा तिहेरी जे मोजमाप होते ते होता कामा नये हे आपण या ठिकाणी म्हणतो आहोत. म्हणून ही मूल्यवृद्धी पद्धत आपण या ठिकाणी पाहतो आहोत.
मूल्यवाढ पद्धतीने राष्ट्रीय पद्धतीचे मापन या ठिकाणी पाहत आहोत. आता उदाहरणार्थ उत्पादनाचे विविध टप्पे आहेत. उत्पादन पद्धतीने किंमत आहेत आणि मूल्यवृद्धी पद्धतीने किंमत या ठिकाणी पाहिलेली आहे. विशिष्ट प्रकारची आपण त्या ठिकाणी काही पिकं आपण या ठिकाणी पाहत आहोत किंवा काही घटक आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि त्या ठिकाणी उत्पादन पद्धतीने उपभोक्त्याला द्यावी लागणारी किंमत आपण या ठिकाणी पाहत आहोत. ती किंमत त्या ठिकाणी आपण काही डॉलरमध्ये आपण या ठिकाणी पाहतो आहोत, काही रुपयामध्ये आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि ही पद्धत पाहत असताना उत्पादन पद्धती आपण या ठिकाणी समजावून घेतलेली आहे. काही उत्पादन पद्धतीचे काही दोष पण आहेत. ते दोष आपल्याला या ठिकाणी नंतर पाहायचे आहेत. परंतु आपल्याला ह्या पद्धती अगोदर समजावून त्या ठिकाणी घ्यायच्या आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमधील पहिली पद्धत विद्यार्थी मित्रांनो आपण समजावून घेतलेली आहे उत्पादन पद्धती. दुसरी पद्धत आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत ती आहे उत्पन्न पद्धती, ज्याला इन्कम मेथड आपण असं म्हणतो आहोत. या पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असे म्हणतात. या पद्धतीने उत्पन्न मोजताना एका विशिष्ट आर्थिक वर्षात सर्व ग्राहक, विक्रेते आणि सरकारला मिळालेल्या एकूण उत्पन्नाची बेरीज देऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ही पद्धत आहे. आणि म्हणूनच त्याची एक सुटसुटीत व्याख्या या ठिकाणी पाहता येईल. एका आर्थिक वर्षात देशातील भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले, खंड, वेतन, व्याज व नफा यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न होय. उत्पन्न पद्धतीने असलेल्या देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाची गणना करताना आपणास काही दक्षता, खबरदारी घ्यावी लागते. उदाहरणार्थ हस्तांतरित उत्पन्न, काळा पैसा, मालाचे भाडे असेल, प्रत्युशुल्क असेल इत्यादी गोष्टींना त्यातून वगळावे लागते. आणि ही पद्धत प्राध्यापक पिगो यांच्या व्याख्येवर त्या ठिकाणी भर देणारी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी एक समीकरण आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे उत्पन्न पद्धतीच्या बाबतीमध्ये. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणताना GDP इज इक्वल टू W प्लस R प्लस I प्लस P असं आपण या ठिकाणी म्हणतो आहोत. आता ही पद्धत आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. थोडस विस्तृत स्वरूपात पाहत असताना की उत्पन्न पद्धत म्हणजे नेमकं काय की भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर देखील या उत्पादन घटकांच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. या 4 घटकांना उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा असे मोबदले मिळतात आणि ह्या मोबदल्याची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणजेच उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्याचे दुहेरी मापन होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मापन होण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात काही बाबी समाविष्ट केल्या जातात तर काही बाबी या वगळल्या जातात. राष्ट्रीय उत्पन्नातून पेन्शन, बेकारी भत्ता यासारखे जे अनिर्जित उत्पन्न आणि देणग्या, भेटवस्तू यासारखे हस्तांतरित उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नातून हे वगळले जाते. सेवा क्षेत्रातील उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो किंवा आवश्यक असतो. उत्पन्न पद्धतीत देखील अनेक प्रकारचे दोष आहेत. ते दोष देखील मी म्हटल्याप्रमाणे सांगितलं की जसं उत्पादन पद्धतीमध्ये जसे दोष आहेत तसे उत्पन्न पद्धतीमध्ये देखील त्या ठिकाणी दोष आहे. ते दोष देखील आपण पुस्तकांच्या माध्यमातून किंवा संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि मग पुढची पद्धत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत जी अंतिम पद्धत आहे. ज्या 3 पद्धती आपण त्या ठिकाणी यावर चर्चा करतो आहोत. उत्पादन पद्धती आहे, उत्पन्न पद्धती आहे आणि तिसरी जी पद्धत आहे ज्याला खर्च पद्धती, एक्सपेंडिचर मेथड आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. आणि मग त्या पद्धतीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्याही अर्थव्यवस्थेचे एकूण उत्पन्न हे खर्चाबरोबर असते आणि या पद्धतीला खर्च पद्धत असे म्हणतात. खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. या पद्धतीनुसार दिलेल्या वर्षात देशातील सर्व अंतिम वस्तू आणि सेवांवरील व्यक्ती, उद्योग संस्था व शासनाने केलेला खर्च एकत्रित करून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेतला जातो. उत्पन्न हे ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तूंवर खर्च करता येते. आता येथे आपण त्या ठिकाणी पाहतो एक समीकरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे समीकरण पाहत असताना GNP MP इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस ऑन इन ब्रॅकेट X मायनस M ऑन इन ब्रॅकेट कंप्लीट. येथे C बरोबर वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च आपण पाहतो. I म्हणजे गुंतवणूक खर्च आहे, G म्हणजे सरकारी खर्च आहे
आणि एक्स मायनस एम म्हणजे निव्वळ निर्यात मूल्य. या पद्धतीचे प्राध्यापक फिशर व प्राध्यापक कॅल्डॉर ही पुरस्कर्ते आहेत. आणि ही जी खर्च पद्धत आहे, ही खर्च पद्धत प्राध्यापक फिशर यांच्या व्याख्येवर त्या ठिकाणी आधारित आहेत असं त्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे वरील 4 पद्धतीने किंवा आपण मूळ 3 पद्धती आपण त्या ठिकाणी म्हणूया, अशा 3 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाला स्थूल राष्ट्रीय खर्च असं देखील म्हणतात. आपण असा निष्कर्ष काढू शकतो, राष्ट्रीय उत्पादन बरोबर राष्ट्रीय उत्पन्न बरोबर राष्ट्रीय खर्च. या सर्व पद्धतीत उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. विकसित ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्थांमध्ये उत्पन्नाची पद्धत प्रसिद्ध आहे. व्यावहारिक काही अडचणींमुळे कोणत्याही अर्थव्यवस्थेकडून खर्चाची पद्धत भीतीदायक पद्धतीने सहजासहजी वापरली जात नाही. भारतात CSO जी संस्था आहे त्या संस्थेने राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी उत्पादन आणि उत्पन्न या 2 पद्धतीचा वापर केला आहे. तुम्हाला माहित असेल, राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही मापन त्या ठिकाणी केलं जातं, ते मापन करत असताना जी काही सांख्यिकीय संघटना आहे त्या संघटनेचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि ती म्हणजे CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ज्याला भारतीय सांख्यिकीय संघटना आपण त्या ठिकाणी म्हणतो. या संघटनेला त्या ठिकाणी तशा पद्धतीचे अधिकार आहेत आणि राष्ट्रीय उत्पन्न या संघटनेकडून त्या ठिकाणी मोजलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून हा एक थोडासा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मोठा ब्रॉड क्वेश्चन आहे किंवा ज्याला दीर्घोत्तरी प्रश्न आपण त्या ठिकाणी म्हणूया किंवा दीर्घोत्तरी घटक आहेत. हा घटक आपण या PPTच्या माध्यमातून व्हिडिओ क्रमांक 4च्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेला आहे, पाहिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परंपरेप्रमाणे पुन्हा ह्या व्हिडिओच्या शेवटी किंवा ह्या PPTच्या शेवटी ज्या स्वयं अध्ययनासाठी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची आपल्याला त्या ठिकाणी सोडवणूक त्या ठिकाणी करायची आहे किंवा ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. एक मोठा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतो आहोत, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती सविस्तर स्पष्ट करा. त्या 3 पद्धती आपण या PPTच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. पुन्हा टिपांसाठी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकेल की मूल्यवृद्धी पद्धत या ठिकाणी बघा. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3च पद्धती आहे, पण सविस्तरपणे आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्यामध्ये मूल्यवृद्धी पद्धत देखील आपण या PPTच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. निश्चितच आपल्याला हा प्रश्न त्या ठिकाणी समजेल, ही संकल्पना समजेल. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.